पुनर्विवाह भाग 21. निघताना दीपक काकांना तिने येत असल्याचे फोन करून सांगितलेलेच होते. त्यामुळं कधी पोचणार हे विचारण्यासाठी त्यांनी तिला फोन केला. तेव्हा ती म्हणाली 15 मिनिटात पोचतोय असे बोलून तिने फोन ठेवला. घर जवळ आले तसे तिच्या डोळ्यात पाणी आले. आधी त्याच्या मनात तिच्या माहेरांविषयी बरेच प्रश्न होते, पण ते विचारण्याचीही योग्य वेळ नाही आहे असे समजून तो गप्प बसला. दोघेही उतरून आत आले. दीपकरावांनी दोघांचेही हसून स्वागत केले. घरी कुणी दिसत नाही म्हणून विचारले असता सगळ्या सुनंदा काकूंच्या माहेरी एका लग्नासाठी गेल्याचे कळाले. हे ऐकून आरोहीला जरा हायसेच वाटले. तिनेही आज जाऊन सगळ्यांसाठी पाणी आणले. काकांनी नाश्ता करून बाहेरून मागवलेलाच ठेवला होता, तोही प्लेटमध्ये घेऊन आली. आदित्यचे मन तो बघायला आला तेव्हाची बुजलेली आरोही आणि आताची फुलपाखरांसारखी स्वच्छंद जगणारी आरोही यामध्ये तुलना करू लागले. आरोहीने संपूर्ण घरात एक फेरी मारली, पण तिला आज कुठेच आपलेपणा जाणवत नाही. तिची बाक पण उन्हामुळे सुकली होती. देवघरात जाऊन तिने तिच्या आईवडिलांच्या फोटोला नमस्कार केला व काकांना आणलेले गिफ्ट देऊन येते काका म्हणून निरोप घेतला. त्यानंतर दोघेही वनिताताईंकडे पोचले होते. सोहमसुद्धा महिनाभरांसाठी सुट्टीवर आलेलाच होता. दोघांना दारातच थांबून वनिताताईने त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळला व औक्षण करून आतमध्ये घेतले. इथे आल्यानंतर दोघांनाही आपल्याच घरी आल्यासारखं वाटत होते. सोहमने त्यांचे सामान वरच्या खोलीमध्ये नेऊन ठेवले. आदित्य व मनोजराव बाहेर गप्पा मारत बसले होते, तर आरोही वनिता काकूंच्या मागे त्यांच्यासोबत किचनमध्ये जाऊन त्यांची मदत करू लागलेलीच होती. बराच वेळ झाला तरी कुणाच्या गप्पा संपतच नव्हत्या. त्यामुळे वनिता काकूंनी जावई 2 दिवस राहणार आहेत तेव्हा आता त्यांना जरा वेळा रिलॅक्स होऊ द्या की असे बोलून गप्पा थांबवल्या. सगळे फ्रेश होऊन एकत्र जेवायला बसले. काकूंनी आमरस पुरीचा बेत केलेलाच होता. जेवणानंतर परत गप्पांची मैफिल रंगली होती. सोहमसुद्धा त्यांच्या परदेशातील गमती जमती सांगू लागला. थोडा वेळ आराम करून संध्याकाळी सगळे घराबाजूच्या गार्डनमध्ये फेरफटका मारायला गेले होते. रात्री झोपायला सगळ्यांनाच जरा उशीरच झाला. दुसऱ्या दिवशी मनोजराव आदित्यला घेऊन तिच्या बाबांची फर्म दाखवायला घेऊन गेले. आरोहीच्या बाबांचे सगळे बिझनेस बघून आदित्यला खूप आश्चर्य वाटले. मनोज काकांनी हे सगळं अजूनही आरोहीच्या नावावर केलेले आहे. त्याचे आता काय करायचे हे तुम्हीच ठरवा हेही सांगितलेलेच होते. आरोही काय ते ठरवेल, मला यातलं काहीही नको आहे असा निर्णय आदित्यने त्यांना सांगितलेलाच होता. मनोज काका म्हणाले, तुमच्यासारखा आयुष्याचा सोबती आरोहीला मिळाला हे तिचे भाग्यच असे म्हणून लहानपणापासून बिचारीने खूप हाल अपेक्षा सोसलेल्या आहेत. आपल्या माणसामध्ये स्वतःच्या घरात राहून सुद्धा नेहमी परक्यांसारखी वागणूक तिला मिळाली, पण तरीसुद्धा तिने कुठेही याची याचना केली नाही. त्यामुळे आता तिला तुम्ही दुखवू नका व तिचे मन जपा अशी विनंती आहे आमची. आरोहीबद्दल ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. इतका त्रास सहन करून सुद्धा आपल्या नात्याचे काहीच भविष्य नसतानाही तिने आपल्या घरी राहण्याचा निर्णय घेतला असावा याचे कोडे आजही त्याला ओळखलेले नव्हते. आरोहीच्या बाबांचे सगळे वैभव बघून दोघेही घरी आले. आरोहीने दोघांनाही आंब्याचे थंडगार पणं केले. उन्हाळ्याच्या झळांनी शरीरांची झालेली काहीशी थंडगारपणाने नमली. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मनोजरावांनी आरोहीला आपल्या बाजूला बसून काही महत्त्वाचे पेपर्स तिच्या हातात देत तिला तिच्या नावावर असलेल्या घर आणि बिझनेस व्यतिरिक्त इतरही प्रॉपर्टीची माहिती दिली. व आता तुझे लग्न झालेले आहे, या सगळ्यांवर तुझा आणि तुझ्या नवऱ्यांचा हक्क आहे. मी आजपर्यंत हे सगळं तुझ्या काका काकूंपासून लपून व सांभाळून ठेवलेले आहे. आता याची जबाबदारी तू घे आणि मला या ओझ्यातून मुक्त कर. म्हणजे तुझ्या आईवडिलांना दिलेले तुझ्या सुरक्षेचे वचन मी पूर्ण केले याचे समाधान मला मिळत आहे. आरोहीने या सगळ्यांसाठी काका मी तुमचे आभार आहे, तुमची ऋणी आहे असे बोलून मला यातलं काहीही नको आहे. हे सगळं तुम्ही काका काकूंना देऊन द्या. शेवटी या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी मला इतके दिवस सांभाळले हे काय मला माहिती नाही असे बोलून पेपर परत त्यांच्या हातात दिले. वनिता काकू व मनोजराव तिला समजावत होते की असं करू नकोस बाळा, एकदम सगळं त्यांच्या हातात देणं योग्य नाही आहे. वेळ सांगून येत नाही, त्यामुळे तू फक्त घर त्यांच्या नावावर कर आणि बाकी सगळं तुझ्या नावावर असू दे. आरोही पुढं बोलली, नाही काका, मला माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी माझ्या
सासरसारखी जीव लावणारी माणसं मिळाली हीच माझी संपत्ती आहे आणि तीच मला आयुष्यभर हवी आहे. तुम्ही सगळं त्यांना द्या. फक्त माझी एकच इच्छा होती की शहराबाहेर जी बाबांची एक जागा आहे ना, तिथे एक अनाथाश्रम उघडून माझ्यासारख्या मुलींना चांगले स्वच्छंदी जीवन जगता यावे यासाठी सगळ्या सोयी कराव्यात. इतकंच सोडून मला काहीही नको आहे. आरोहीचे बोलणे ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले. आज आदित्यला त्याच्या पत्नीचा खूप अभिमान वाटत होता. मनोजरावांनी उठून तिला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यांवरून हात फिरवला. आज खरी माझ्या मित्रांची मुलगी शोभतेस ग तू, असे बोलून तिला आशीर्वाद दिला. तुझ्या इच्छेनुसार सगळंच होईल. तरीसुद्धा एकदा आदित्यरावांशी बोलून काय ते ठरव, असे ते बोलत होते. तेव्हा आदित्यने उठून आरोहीच्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा आहे आणि ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल इतका मला विश्वास आहे तिच्यावर. तुम्ही काळजी करू नका, असं तो बोलत होता. आदित्यच्या या वाक्यांवर आरोहीच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. सगळ्यांनी दोघांच्याही निर्णयाचे स्वागत केले. मनोजरावांनी तरीही आरोहीला न सांगता बिझनेसचे काही प्रॉफिटेबल शेअर्स तिच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतलाच होता, कारण तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याचा तिलाच फायदा होणार होता. हे सगळं संपून सगळ्यांनी जेवण आटोपलं आणि संध्याकाळी आदित्य व आरोहीला कपडे घेण्यासाठी बाहेर जायचा त्यांचा प्लॅन तयार झाला होता. थोडी वामकुशी घेण्यासाठी सगळे आपापल्या खोलींमध्ये गेले. आदित्यने दाखवलेल्या विश्वासांसाठी आरोहीने त्याला धन्यवाद बोलली, तर तिच्या निर्णयासाठी प्राऊड ऑफ यू असे आदित्य तिला बोलत होता. दोघांनीही हसून एकमेकांना दाद दिली. संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर सगळे मनोजरावांच्या गाडीतून बाहेर जायला निघाले. सोहम गाडी चालवत होता, तर आदित्य त्याच्या बाजूला बसलेला होता. बाकी सगळे मागच्या सीटवर बसले होते. ते सगळे शहरातल्या मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये आलेले होते. मनोजराव व वनिताताई समोर, त्यांच्या मागे आदित्य व आरोही येत होते, तर सोहम गाडी पार्क करायला गेलेलाच होता. गाडीतून उतरून ते आत जाणार तितक्यातच आरोही असा आवाज ऐकू आला. त्यामुळे आदित्य व आरोही थबकले आणि आवाजाच्या दिशेने वळाले. तितक्यातच एक पांढरे कपडे व त्यावर मोदी जॉकेट घातलेला एक युवक त्यांच्या 2 सहकाऱ्यांसोबत आरोहीच्या दिशेने येतच होता. "ए हाय ग", असे बोलून त्याने आरोही पुढे आपला हात केला. ते बघून आदित्यच्या तळपायाची आग मस्तकातच जात होती. "तुम्ही कोण?" असे तो विचारण्याच्या तितक्यातच मागून सोहम आला व तो हात पकडून, "ए हाय यश, कसा आहेस रे तू? बऱ्याच दिवसांनी भेटतोय", असं बोलला. आरोही नजर खाली करून सगळे ऐकतच होती. तोही सोहमला मिठी मारून त्याचे हालहवाल विचारू लागला होता. त्यांचे बोलणे झाल्यावर गाडी परत आरोहीकडे घसरली. "अरे ही आरोहीच ना?" त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच, "हो हो, ही आरोही ताईच आणि हे तिचे मिस्टर आहेत आदित्य", अशी त्या दोघांची ओळख करून त्यांनी दिली. तेव्हा यशने आदित्यला हॅलो केले व "अच्छा, यांच्याशी लग्न झाले का आरोहीचे? छान छान, नाईस टू मीट यू अँड कॉंग्रॅच्युलेशन्स", असे बोलून एक नजर आरोहींवर तर एक नजर आदित्यवर टाकली होती. "ठीक आहे, निघतो मी आता, भेटू परत", असे बोलून तो निघून गेला. परंतु निरोप घेताना सोहमने आदित्यची ओळख करून दिली तेव्हा यशच्या चेहऱ्यावरचे भाव आदित्यने टिपले होते आणि त्याला ते वेगळेच वाटले होते. त्यामुळं तो पुन्हा यश गेला त्या दिशेने वळून बघत होता. आरोही अजूनही खालीच बघत आपल्या पदरांशी चाळा करत उभी होती. त्यामुळं तो विचार करू लागला की हा नेमका कोण होता आणि आरोहीला कसा ओळखतो ते म्हणून. सोहमने "चला, आईबाबा आत वाट बघत असतील आपली", असे बोलून त्यांची विचारण्याची धुंदी भंग केली. त्यानंतर सगळे आत गेले व शॉपिंग करू लागले. परंतु आदित्यच्या डोक्यात मात्र यशचेच विचार गोंधळ घालत होते. आदित्यच्या डोक्यात वळवणारा संशयाचा किडा, त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याच्या डोक्यात सुरू असलेले विचार सोहमच्या लक्षात आलेलेच होते. त्यामुळं तो त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला आणि असाच गप्पांमध्ये त्याला, "अरे हो, तुम्हाला याची ओळख करून द्यायची बाकीच राहिली होती", आधीच तो निघून पण गेला. त्याच्या या वाक्यांवर आदित्यने कान टवकारले, कारण त्यालाही त्याच्याबद्दल जाणून घ्यायचेच होते. आदित्य म्हणाला, "हो, कोण होता तो?" सोहम म्हणाला, "हा यश ना, तो आमचा म्हणजे माझा आणि आरोहीताईंचा सिनियर होता कॉलेजमध्ये. आरोहीताई 2nd इयरला, मी 1st इयरला.
तर तो फायनल इयरला होता. त्या दोघांची बॅच 8 तर मी सायन्सला होतो. यश म्हणजे राजकारणी घरातला मुलगा. कॉलेज लाईफपासूनच निवडणुका, इलेक्शन, मुलांचे ग्रुप्स, कॉलेजचे सगळे कार्यक्रम, त्यासाठी लागणारा फंड, फॅशन्स पार्टी असू दे, नाहीतर सेंट ऑफ, सगळीकडे तो प्रमुख. त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचं काय, शिक्षकांचं सुद्धा पान हलत नसे. सगळ्यांच्या गळ्यातला ताईच म्हणाना, सगळ्यांना मनापासून मदत करणारा. कधीही कुणाला त्रास दिला नाही त्याने. माझी आणि त्यांची ओळख कॉलेजच्या पहिल्याच दिवशी झाली होती. आमच्या फ्लॅटिकचे काही मुले लपून छपून आमची रँकिंग घेत होते. तितक्यातच मी सटकलो. याच्या नावाचा दबदबा आरोहीताईकडून ऐकूनच होतो, फक्त तो कोण आहे हे माहिती नव्हतं. त्यामुळं डायरेक्ट फायनल इयरच्या क्लासमध्ये एंट्री केली आणि यस सर वी नीड यू असे बोललो. तेव्हा लगेच उठून नजरेने शिक्षकांची परवानगी घेऊन चल असे बोलून माझ्यासोबत आले. त्याच्या या कृतीने मी खूपच इम्प्रेस झालो होतो. त्यांना घेऊन रँकिंग सुरू होती तेथे गेलो. यशला दुरून येताना बघून रँकिंग घेणारे पडूनच गेले. तरीही त्यांना पकडून यशच्या ग्रुपने त्यांना चांगलाच दम दिला होता. तेव्हापासून आम्ही मित्र होतो. कॉलेजमध्ये उभ्या आयुष्यात कुणाचीही हिंमत झाली नाही मला त्रास द्यायची. कॉलेजमध्ये कधी कधी आरोहिताही माझ्यासाठी डब्बा बनवून आणायची किंवा आई तिच्यासाठी काहीतरी द्यायची, तेव्हा आम्ही भेटायचो. एक दिवस यशने मला अडवून विचारले, काय रे, तुमच्या फॅक्टरीमध्ये मुलीची कमी आहे का? 8च्या मुली पटवता. मी म्हणालो, नाही रे, असं काही नाही. मग रोज ब्रेकमध्ये इकडं कसा काय दिसतोस तू? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आरोहीताई आणि मी बोलताना त्याने बघितलेलं आहे. मी म्हणालो, अरे ती माझी बहीण आहे. आई तिच्यासाठी काहीतरी देते, तेच मी द्यायला जात असतो तिला आणि मग सोबतच जेवण करतो. तेव्हा काय, बहीण आहे का? नक्की ना? असे बोलून खात्री करून घेतली आणि डोंट वरी, तिची सुद्धा काळजी करू नकोस असे बोलून मला निर्धास्त केले. आणि हो, तिलाही सांग काही त्रास असेल तर सरळ मला येऊन सांगायचा. हे सांगायलाही तो विसरला नाही. तितक्यातच वनिता काकूने दोघांनाही आवाज दिला. त्यामुळे तो विषय अर्धवटच राहिला. शॉपिंग करून बाहेरचं जेवण करून सगळे घरी आले. उद्या आरोही आणि आदित्य परत जाणार होते त्यांच्या घरी. त्यामुळे रात्री सगळे लवकरच झोपले. आदित्य रोजच्यासारखाच बोलला नाही असे आरोहीला वाटले, पण थकले असतील म्हणून तिनेही लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे जाण्यासाठी निघाले. सगळ्यांनी त्यांना पुन्हा या असे बोलून निरोप दिला. आरोहीनेही परदेशी जाण्यासाठी सोहमला एकदा आमच्याकडे घेऊन या, वरद आणि तुझी चांगली कट्टी जमेल असे बोलून ती गाडीमध्ये बसली. मुलगी आणि जावयांचा अनार्थ पाहुणचार झाला असे म्हणून सुखावले होते. इकडं गाडीतही आदित्य आरोहीसोबत काहीच बोलत नव्हता. त्याच्या डोक्यात फक्त अजूनही यशचाच विचार चालू होता. आरोहीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती आपली खिडकी बाहेर बघून निसर्ग न्हाळत होती. माहेरच्या भेटीने झालेला आनंद चेहऱ्यावर ओसळून वाहत होता तिच्या. आदित्यला मात्र तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचे कारण काही वेगळे तर नाही ना असे राहून राहून वाटत होते. आरोहीने गाणे लावू का असे विचारताच, नाही, माझं मूड नाही असे उत्तर आदित्यने तिला दिले. तिनेही वाईट वाटून घेतले नाही, कारण आदित्यचा विचित्र म्हणजे कधी खूप चांगले तर कधी नाराजगी अशा वागण्याची तिला सुद्धा सवय झालेलीच होती आता. काही तासाने दोघेही घरी परतले. आरोहीने येऊन सासूबाईंना नमस्कार केला व खाली खुशाली विचारून माहेराहून आणलेल्या वानोळा त्यांना दिला आणि फ्रेश व्हायला खोलीमध्ये निघून गेली. आदित्य सुद्धा आईला भेटून खोलीमध्ये निघून गेला. फ्रेश होण्याआधी त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि आधी यस असे सर्च करून प्रोफाईल चेक करायला सुरुवात केली. आरोही फ्रेश होऊन बाहेर आली. आदित्य काम करतोय हे बघून तीही खाली निघून गेली. खाली येऊन जेवणाच्या तयारीला लताबाईंना मदत करू लागली होती. वरदसुद्धा आल्या आल्या तिला क्लासेसबद्दल माहिती सांगू लागला होता. तुला त्यांनी पुढच्या आठवड्यात इंटरव्ह्यूसाठी बोलावलेले आहे हेही ते सांगत होता. आरोहीने त्याला थँक्यू बोलून वनिताताईने दिलेली मिठाई भरवली. दुपारी जेवताना पण आदित्य शांतच होता. सरिताताईंनी नजरेनेच आरोहीला विचारले, काय झालं याला? असे विचारल्यानंतर तेव्हा तिने मान डोलावून माहीत नाही असे ती सांगत होती.
जेवण आटवून आदित्य पुन्हा खोलीत जाऊन लॅपटॉप उघडून बसला होता. सोहमने सांगितल्याप्रमाणे तो त्याच्याच कॉलेजचा मित्र होता हे कळाले, पण थोड्या वेळाआधी दिसणारे रिलेशनशिप स्टेटस, त्याचे बॅकग्राऊंड असे दिसणारे स्टेटस फॉरवेअर सिंगल असे बदललेले त्याला दिसले. त्यामुळे त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा अजूनच वळवळत होता. आदित्यला असा मुळीच नव्हता, परंतु राधिका त्याच्यासोबत जे काही वागली तेव्हापासून तो कुठल्याही नात्यांवर सहजासहजी विश्वास ठेवू शकतच नव्हता. ते म्हणतात ना, दुधाने तोंड ओढल्यावर माणूस ताकही फुंकून पितो, तसे झालेले होते आदित्यचे. आरोही तशी मुलगी नाही हे त्याचे मन त्याला सांगतच होते, पण बुद्धी मात्र सत्य शोधल्याशिवाय शांत बसणार नव्हती. त्यामुळे अमीरला फोन करून संध्याकाळी भेट असे सांगित होता तो, व खोलीमध्ये येत झाल्या मारू लागला. आरोहीने त्याला टेन्शनमध्ये बघून काही झाले आहे का असे विचारले, तेव्हा आदित्य म्हणाला काही नाही असे बोलून बेडवर आडवा झाला. आरोहीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले व खोली आवरायला लागली होती. कपाट उघडून त्यावरची धूळ पुसताना तिला जोरात शिंका आली. त्या पाठोपाठच 4-5 शिंका सुद्धा सुरू झाल्या. आदित्यने उठून तू ठीक आहेस ना असे विचारले, तेव्हा ती म्हणाली हो मी बरी आहे बोलून परत काम करत राहिली आणि पुन्हा शिंका सुरू झाल्या. तेव्हा आदित्यने तिच्या हातातील कापडा खेचून जा हात साफ कर आणि आराम कर, हे काम लताबाई करतील ते बोलून आदित्यने तिला दम दिला. आरोहीने नाराजगी दाखवत आत जाऊन हात व चेहरा स्वच्छ धुतला आणि बाहेर येऊन बसली. आदित्यचा मूड नाही हे बघून क्लासेसबद्दल सांगायचे टाळले तिने. संध्याकाळ झाली तसा लगेच आदित्य बाहेर पडला. आई येतो ग असे सांगून घाईघाईने अमीरला भेटायला त्याच्या नेहमीच्या जाग्यांवर गेला. अमीर सुद्धा ऑफिसमधून सरळ तिकडंच आला होता. आल्या आल्या बोला आता काय गोंधळ घालून ठेवलाय असं तो विचारत होता. आदित्य म्हणाला नाही रे मी काहीच नाही केले, पण नशीब माझ्या बाबतीत असे का करते ते मला कळत नाही असे काही बाही तो बरडू लागला. त्याचे असे बोलणे ऐकून अमीर गंभीर चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागला. मुद्द्यावर ये असे तो ओढून त्याला सांगत होता. तेव्हा आदित्यने यशविषयीचा आपल्या मनातला संशय त्याला बोलून दाखवला. अमीरने डोक्यांवर हात मारून घेतला. आता याचं काय करू म्हणून डोके खाजवू लागला. आणि ठीक आहे मी बघतो काय करायचं ते, काढतो मी त्याची सगळी कुंडली, तू टेन्शन घेऊ नकोस. आरोही वहिनी तशा वाटत नाहीत रे मला, आणि काही असलंच तर तो त्याचा भूतकाळ होता. आता त्याचा विचार करून का वर्तमान खराब करत आहेस असा जाब त्याला विचारत होता. तेव्हा तुला जितकं सांगितलं तितकं कर, येतो मी असं बोलून आदित्य तिथून एकटाच निघाला व एका मंदिरात जाऊन बसला होता. थोड्या वेळाने डोके शांत झाल्यावर घरी परत आला. सगळे जेवणासाठी थांबलेले होते. आदित्य आल्यावर सगळ्यांनी सोबत जेवण आटोपले आणि वरदने आणलेले आईस्क्रीम खायला घेतली. आईस्क्रीम खातानाच परत आरोहीला शिंका सुरू झाल्या होत्या. तसा आदित्यने रागाने तिच्याकडे बघू लागला. त्याच्या बघण्याची तिला इतकी भीती वाटली होती की तिने आवडीची आईस्क्रीम सुद्धा खाली लगेच वाटी ठेवून दिली आणि किचनमध्ये जाऊन गरम पाणी प्यायली. सरिताताईंनी काय ग बरं वाटत नाही का, डॉक्टरकडे जायचं का तुला. आरोही तेव्हा मागचे इंजेक्शन आठवून नाही मुळीच नाही मी एकदम बरी आहे असे बोलून वरती खोलीमध्ये निघून गेली. मंगाहून आदित्य खोलीत आला व एक औषध त्याच्या हातामध्ये होती. ही घे गोळी असे बोलून पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला. औषध खायला तिला मुळीच आवडत नव्हते, पण आता नाही बोललं तर आणखीन आदित्य आपल्यावर चिडील म्हणून कसेबसे तोंड करून तिने ती गोळी तोंडात टाकली व पाणी पिऊन झोपायला बेडवर गेली. ती मुद्दाम आदित्यकडे पाठ करून झोपली होती. आज तिच्या वागण्याचे त्याला ना हसू येत होते ना चिडण्याची हुक्की, त्यामुळं तो मूग गिळून गप्प होता. पण तिची काळजी मात्र त्याला वाटतच होती. सकाळी लवकर उठून आदित्य ऑफिसला जायला तयार झाला होता. औषध घेतल्याने आरोहीला आज जास्त झोप लागलेली होती. ती उठली तेव्हा तो जायच्या तयारीतच होता. घड्याळात बघून आरोही त्याला बोलली, उठवलं का नाही तुम्ही मला, इतका वेळ झाला तरी पण मी झोपलेलीच होती. आदित्य म्हणाला तू खूप गाढ झोपलेली होतीस म्हणून तुला डिस्टर्ब मी केलं नाही असे तो उत्तर देऊन निघत होता. आरोहीने उठून पटापटा आवरले व खाली आली. लताताईंनी तिला आल्याचा चहा करून दिला व बरं वाटत नाही ना असे त्या विचारत होत्या. साधी शिंक आली तरी घरातली आपली किती काळजी करतात ना
हे बघून तिचे मन भरून आले होते. नाश्ता करून ती सासूबाईंच्या खोलीत गेली. त्यांच्याशी गप्पा मारत बसली होती. सासूबाईंनी दोघांमधले वाद किंवा बोलणे कधीच तिला विचारत नसे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना तिला कुठलेच दडपण येत नव्हते. वरद आणि त्याचे मित्र 4-5 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला गेले होते. दुपारी जेवायला आदित्यही नव्हता. त्यामुळे आरोहीने साधासा डाळ भात, त्याच्यासोबत टोमॅटोचा सार आणि पापड असे बनवलेले ठरवले. जेवण करून तिघेही जरा निवांत पडले. आरोहीने येताना आपली काही पुस्तके सोबत आणली होती. ती वाचत इंटरव्ह्यूची तयारी करत होती. वाचता वाचता तिचा डोळा लागला. फोनच्या आवाजाने तिला जाग आली. रेखाचा फोन होता. ती 2 दिवसांसाठी येणार होती. तेच सांगायला तिनं फोन केला होता. पण घरात कुणाला सांगू नकोस मी येते आणि का येते ते. आरोही तिला बोलली की हो नक्की या, पण काही खास कारण. तेव्हा रेखाने तिला आदित्य दादांचा वाढदिवस आहे आणि आपण सरप्राईज प्लॅन करूया असे सांगितले. हो असे आहे तर ठीक आहे, तू ये, बाकीची तयारी मी करून ठेवते असे बोलून आरोहीने फोन ठेवला व अभिच्या वाढदिवसाला काय करायचे याचा विचार करू लागली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.